नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पळमपुरी. तर ही रेसिपी केरळातली आहे आणि आजची आपली रेसिपी केरळाची रेसिपी आहे. आपण केरळाची रेसिपी बघणार आहोत आज. तर त्यासाठी बघा, इथे मी 2 केळी घेतलेली आहेत आणि केळी घेताना आपल्याला मोठी बघून घ्यायची आहेत. आणि केरळामध्ये ना इथे अशा प्रकारे केळी मिळतात. ती पळमपुरीसाठी ती खास केळी असतात. तर आता बघा, बॅटर बनवूया. तर त्यासाठी ते मी अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ. आता तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा नुसता मैदा वापरला तरी चालेल. पण इथे मी दोन्ही पिठं समप्रमाणात घेतलेली आहेत. तर त्याच्यामध्ये घालायचे एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं. म्हणजे तांदळाच्या पिठाने काय होईल की क्रिस्पी आपली जे पुऱ्या असतात त्या क्रिस्पी होतात. त्यासाठी अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे साखर घालायची आणि सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि बॅटरमध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. सर्व अशा प्रकारे छान आपल्याला एक स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथं आपलं बॅटर बनवून तयार आहे आणि अशा प्रकारे थिकनेस यायला हवी. आणि ते केळी मी सोलून अशा प्रकारे बघा स्लाईस करून घेतलेल्या आहेत. तर एका केळीची मी 6 स्लाईस केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे उभ्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि आता हे आपल्याला बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचे आहेत. तर तळण्यासाठी बघा, इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण आता हे पुऱ्यात तळून घेऊयात. तर बघू शकता, बॅटर जर जास्त पातळ झालं तर ते केळाच्या स्लाईसवरती बसणार नाही. त्याच्यामुळं जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. अशा प्रकारे बॅटरची थिकनेस असायला हवी. तर बघू शकता, आता आपण हे तळून घेऊयात. तर छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे पुऱ्यात तळून घ्यायचे आहेत. आणि जास्त काही सामान ह्याला साहित्य लागत नाही, पटकन होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. चव इतकी भारी लागते ना याची. शक्यतो तुम्ही केळी घेताना जरा पिकलेली केळी घ्या, कच्ची केळी घेऊ नका. पिकलेल्या केळ्यांची पुऱ्या ह्या खूप छान लागतात. तर अशाच प्रकारे आपल्या सर्व केळीची पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर जे उरलेले बॅटर असतं तर त्याचं काय करायचं, ते बॅटर आपला हाताने असं तेलामध्ये सोडायचं आहे बघा. तर एवढं माझं बॅटर उरलेलं आहे. शक्यतो बॅटर करताना थोडंसं करा, कारण जास्त लागत नाही. तुम्ही आता 3-4 केळी जर घेतलेले तर त्यानुसार तुम्ही बॅटर बनवू शकता. जास्त बॅटर काही ह्याला लागत नाही. तर आता इथे मी माझं थोडंसं बॅटर उरलं होतं म्हणून मी बघा अशा प्रकारे तळून घेतलेलं आहे. छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, क्रिस्पी. तर बघू शकता, आपल्या पुऱ्यासुद्धा रेडी आहेत. नक्की करून बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.